नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। यावर्षी म्हणजेच 2026मध्ये वटपौर्णिमा नक्की कधी आहे? 28 जून की 29 जून? अधिक मास आल्यामुळे पूजेची तारीख बदलली आहे का? जर तुमच्याही मनात असे अनेक प्रश्न येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण वटपौर्णिमेची अचूक तारीख, पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त आणि सोपी पूजाविधी पाहणार आहोत। मैत्रिणींनो, पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आला आहे। शास्त्रानुसार अधिक मासात मुख्य व्रते केले जात नाहीत, म्हणून ही वटपौर्णिमा नीच ज्येष्ठ म्हणजे दुसऱ्या ज्येष्ठ महिन्यात साजरी केली जाईल। आता आपण बघूया वटपौर्णिमेची तिथी काय आहे ते। यंदा येत्या 29 जून 2026 रोजी पहाटे 3:06 पासून पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 30 जून 2026 रोजी मंगळवारी पहाटे 5:27 पर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे। उदय तिथीनुसार यंदा वटपौर्णिमेचे व्रत सोमवार 29 जून 2026 रोजीच करायचे आहे। या दिवशी पूजेचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त सकाळी 8:55 पासून ते 10:40 पर्यंत असेल। या वेळेत पूजा करणं अत्यंत फलदायी असेल, परंतु वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पूजेचा शुभ टाइम पाहायला मिळेल। आता बघूया वटपौर्णिमेसाठी कोणते पूजा साहित्य लागेल। पूजा करण्यासाठी आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, वडाला गुंडाळण्यासाठी किंवा फेरी मारण्यासाठी पांढरा सुती दोरा, आंब्याची पाने, 5 प्रकारची फळे विशेषतः आंबा किंवा फणस, सुपाऱ्या, विड्याची पाने, दिवा, अगरबत्ती, फुले, सौभाग्याचे अलंकार इत्यादी। आता आपण बघूया पूजेची सोपी विधी काय आहे। सकाळी लवकर उठून स्नान करावे। लाल, हिरवी किंवा पिवळी तुम्हाला आवडेल ती साडी नेसून पारंपरिक साज शृंगार करावा। वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे पाण्याचा शिडकावा करावा। झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे। त्यानंतर झाडाला हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहावीत। सावित्री देवीला सौभाग्याचे लेणे अर्पण करावे। वडाला 5 प्रकारचे फळं आणि नैवेद्य दाखवून दिवा, अगरबत्ती लावून ओवाळावे। आता त्यापुढे अत्यंत महत्त्वाचा भाग, पांढरा दोरा हातात घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी। शास्त्रात 108 फेऱ्या सर्वोत्तम मानल्या आहेत, पण सध्या सगळ्या स्त्रियांना हे शक्य नाहीये, त्यामुळे किमान 7 प्रदक्षिणा किंवा फेऱ्या नक्की घालाव्यात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी। वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर सत्यवान सावित्रीची कथा आवर्जून ऐकावी किंवा म्हणावी। मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला उपवास करतात। हे व्रत पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाते। या दिवशी अनेक महिला त्यांच्या आरोग्यानुसार आणि परंपरेनुसार 2 प्रकारे उपवास करतात। पहिला उपवास म्हणजे कडक किंवा निर्जला उपवास, दुसरा उपवास म्हणजे फलाहारी उपवास। उपवास कधी आणि कसा सोडावा? वडाची पूजा झाल्यानंतर किंवा पूजा संपल्यानंतर वडाला अर्पण केलेल्या भिजवलेल्या सुक्या हरभऱ्यांचे 5 दाणे खाऊन उपवास सोडण्याची पद्धत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे। आता तुमच्या भागात उपवास कसा सोडला जातो त्याच पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता। तर दुसरीकडे काही कुटुंबांमध्ये पूजा झाल्यावर दुपारी सात्विक जेवण, उदाहरणार्थ पुरणपोळीचा नैवेद्य करून उपवास सोडला जातो, तर काही ठिकाणी पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपवास सोडला जातो। ही उपवास सोडण्याची पद्धत अनेक भागांमध्ये वेगवेगळी असू शकते। तुमच्या भागात किंवा गावात वटपौर्णिमेचा उपवास कसा सोडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली ही वटपौर्णिमेची खास आणि महत्त्वाची माहिती? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो नक्की करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।